नमस्कार, विकास समाचार मध्ये आपले स्वागत। नालासोपारा येथे गॅस पाईपलाईन जोडण्याचे काम सुरू असताना झाले स्फोट। शनिवारी सायंकाळी चंद्रेश हिल्स बिल्डिंग गालानगर नालासोपारा पूर्व मध्ये गॅस पाईपलाईन जोडण्याचे काम सुरू असताना स्फोट झाल्याची घटना घडली। या अपघातात 4 जण जखमी झाले आहेत, ज्यामध्ये 3 कर्मचारी आणि एका रहिवाशाचा समावेश आहे। रविवारी सायंकाळी गुजरात गॅस कंपनीचे 3 कामगार तेथे गॅस जोडण्याचे काम करत होते, परंतु गॅस पुरवठा करणाऱ्या वाहिनीचा व्हॉल्व्ह बंद न केल्याने अचानक स्फोट झाला। या स्फोटात अंगद कुमार, विशाल कुमार आणि सतीश कुमार असे 3 कर्मचारी आणि एक रहिवाशी जखमी झाले। त्यांना नालासोपारा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। या घटनेची माहिती महापालिकेच्या अग्निशमन दलाला मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्यास सुरुवात केली। यापूर्वीही नालासोपारा पूर्वेतील आचोळे रोडवरील द्वारका हॉटेल जवळ गुजरात गॅस पाईपलाईन मध्ये स्फोट झाला होता। या हॉटेलला लागलेल्या आगीत 3 जणांचा समावेश होता, मात्र गॅस कनेक्शन देण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने अशा घटना सातत्याने समोर येत आहेत। याशिवाय अनुभवी व प्रशिक्षित कर्मचाऱ्यांना कामावर घेतले जात नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत। मी रवींद्र पाटेकर, मनसे शहर संघटक। या गोष्टीला सरासर गुजरात गॅस ही जबाबदार आहे, कारण गुजरात गॅसच्या अगोदरही आता द्वारका हॉटेल आहे, या ठिकाणी सुद्धा द्वारका हॉटेल आहे, त्या ठिकाणी सुद्धा की अशाच प्रकारे गुजरात गॅसच्या चुकीमुळे स्फोट झालाय आणि ते पूर्ण हॉटेल जळून गेलेलं आहे। ते बंद करेपर्यंत मला वाटतं अर्धा ते पाऊण तास गेला, म्हणून पूर्ण हॉटेल जळलं। त्याच पद्धतीने आज सुद्धा या ठिकाणी त्यांनी जे माणसं पाठवली होती ते चालूमध्ये कॉक बंद न करता चालूमध्ये काम करत होते आणि यामुळे हा प्रसंग आज घडलेला आहे। त्या ठिकाणी मला वाटतं त्यांचे कामगार हे स्वतः जळालेले आहेत, त्याबरोबर त्यांच्या राहणाऱ्या तिथे एक व्यक्ती यांना जळालेली आहे। म्हणजे याची पूर्णतः जबाबदारी गुजरात गॅसची आहे आणि मी पोलीस प्रशासनाला एक निवेदन करतो की यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे, कारण कशाही प्रकारे या गॅस जोडल्या जात आहेत, काय केलं जात आहे, कुठे मॅप नाही, कुठून लाईन गेले कोणालाही माहिती नाही। या ठिकाणी कोणतीही यंत्रणा यान उपलब्ध नव्हती। ज्यावेळी आम्ही त्यांना विचारलं त्यावेळी नाही त्यांचा कोणी इंजिनियर होता। ती लहान मुलं आहेत तिथे, लहान मुलं काम करत त्यांची सुद्धा चालू लाईन मध्ये। आता ते सांगितलं जातं त्यांच्याकडून की ड्रिल मारल्यामुळे स्फोट झाला। ड्रिल मारल्यामुळे स्फोट होत नाही, कारण त्यांच्या घरची लोक सांगतायत की तो ज्यावेळी जॉईन करायला त्यावेळी घरामध्ये स्मेल येत होता। धन्यवाद। वसईहून मी शहनाज शेख, विकास समाचार। चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा।